ही परंपरा सुरू आहे। जसं सतीनं रामकथेत बसून कथेचा कंटाळा केलाय तेव्हापासून ही परंपरा सुरूच आहे। सतीचे वंशज सतीसारखे श्रोते प्रत्येक कथेमध्ये कीर्तनात असतातच या ठिकाणी हजर। म्हणून असं करत जाऊ नका। कीर्तनाला कथेला आलं तर या ठिकाणी खरोखर मनापासून अंतकरणातून देवावर भाव ठेवून दोन्हीही कान सावध ठेवायचे। एक एक शब्द प्रसन्नतापूर्वक ऐकायचा, कंटाळा करायचा नाही। पण सतीने कथेचा कंटाळा करून पहिली चूक केली आहे, पाप केले। त्यानंतर मग आता ही अगस्ती मुनींची कथा सुरू आहे। काही दिवस सांगितली, संपूर्ण रामकथा सांगितली। कहत सुनत रघुपति गुणगाथा कछु दिन वहा रहे गिरिनाथ मुनि संग विदा मांगी त्रिपुरारी चले भवन संग दक्ष कुमारी। काही दिवस रामप्रभूंचं चरित्र ऐकत ऐकत संपूर्ण कथा भाग झाल्यानंतर भोलेनाथांनी विदा मागितली की मुनी आता आम्ही निघतो, आम्हाला विदा द्या आता। कारण कुठल्याही पाहुण्याने कुठं गेलं तर कामापुरतं राहावं, काम झालं की निघून जावं, जास्त काळ थांबू नये। महादेवांना वाटलं मी जर इथं जास्त काळ थांबलो तर अगस्ती मुनींना अवघड होईल, कठीण होईल, सारखं माझ्या पुढं पुढं करावं लागेल, माझी सेवा करण्यामध्ये त्यांचा वेळ जाईल। त्याच्यापेक्षा कथा झाली, आपण आता निघून गेलं पाहिजे। म्हणून कुठल्याही कथाकारांनी, महाराज लोकांनी सुद्धा कीर्तन झालं की निघून जावं, कथा झाली की लगेच निघून जावं, थांबू नये जास्त काळ, कुणाला त्रास देऊ नये। तर भोलेनाथांनी विचार केला आता कथा झाली, निघावं। मग अगस्ती मुनी त्या ठिकाणी परत दोघांची पूजा केलेली आहे। आणि तुळशी बाबांनी या ठिकाणी सतीचा उल्लेख, ज्यावेळी सती आली त्यावेळी वेगळाच उल्लेख केला, आणि सती जेव्हा जात आहे ना तेव्हा वेगळाच उल्लेख केला। जेव्हा सती आली होती ना त्यावेळेस तुळशी बाबांनी उल्लेख काय केला होता, संग सती जग जननी भवानी, म्हणून की जगत जननी भवानी सती जगदंबा आलेली आहे असा उल्लेख आहे। पण जेव्हा सतीने रामकथेत बसून कथेचा कंटाळा केला, कथेचा द्वेष केला आणि कथा ऐकली नाही, तेव्हा तुळशी बाबांनाही थोडा राग आलाय आणि त्यांनी सतीचा उल्लेख जाताना वेगळा केला। काय केला, चले भवन संग दक्ष कुमारी। केवळ एक दक्षाची मुलगी चाली, कारण दक्ष कसा आहे, अभिमानी आहे, अभिमानी दक्षाची अभिमानी मुलगी चाली असा उल्लेख केला। आणि मग जात असताना भोलेनाथ हे कथेचं चिंतन करत करतच चालले, सारखं ध्यानामध्ये त्यांच्या रामप्रभूचं चिंतन सुरू आहे। आणि भोलेनाथांना वाटतंय जर मला आता या ठिकाणी माझ्या रामाचं दर्शन घडलं तर किती चांगलं होईल। रामप्रभूचं चिंतनात मग्न होऊन चालले आहेत। आणि नेमकं त्याच वेळी त्रेतायुग सुरू आहे, रामप्रभूंचा अवतार झालेला होता सूर्यवंशामध्ये, आणि रामप्रभू वनवासाला सुद्धा आलेले होते आणि सीतेचं हरण झालेलं होतं। रावण सीतेला घेऊन गेला होता आणि रामप्रभू त्या ठिकाणी सीता मातेला शोधत फिरत होते। हे दृश्य भोलेनाथ आणि सतीच्या डोळ्याला दिसलं। भोलेनाथांना अति आनंद झाला आणि त्यांनी दुरूनच प्रणाम केला, जय सच्चिदानंद परमात्मा म्हणून रामप्रभूंना दुरून प्रणाम केला। पण सतीला हसू आलं। सती म्हणते, स्वामी तुम्ही या वेड्या राजकुमाराला प्रणाम का केला हो? महादेव म्हणाले, सती असं म्हणू नकोस, वेडा राजकुमार नाहीत ते माझे इष्ट देव रामप्रभू आहेत। सती म्हणाली, देव आहेत तर मग देव कुठे रडतो का? भोलेनाथ म्हणाले, देव फक्त लीला करत आहे, अभिनय करत आहे। सती म्हणते, मी मानायलाच तयार नाही। रामप्रभू जर खरोखर देव आहेत ना तर मग त्यांची बायको कुठं आहे हे त्यांना माहीत असलं पाहिजे। असं झाडांना, वेलींना, पशूंना, प्राण्यांना विचारत आहेत की माझी सीता कोणी पाहिले का? देव कुठं असं करतो का? नक्की राम हा कोणी देव नसून एक साधारण राजकुमार आहे, आणि त्यातले त्यात मला तर वेडाच वाटतोय, कारण सारी लक्षणं तर वेड्यासारखी दिसतात। कारण झाडांना आणि वेलींना कुठं विचारत असतात का? झाड वेली काही बोलतात का? तेव्हा भोलेनाथांनी खूप समजावून सांगितली, सती माझं ऐक, तू असं करू नकोस। ज्यांची कथा आपण आता ऐकली ना तेच रामप्रभू आहेत। पण सती मानायलाच तयार नाही। सती म्हणते, खरंच तुम्ही भोळे आहोत हो, कोणालाही देव मानता, हा देव आहे असं वाटत नाही। तेव्हा भोलेनाथ म्हणतात, शेवटी सती
रामप्रभू केवळ अभिनय करत आहेत, लीला करत आहेत, त्याला खरं समजू नको. कारण राम अवतार हा मानव अवतार, देवानं माणसासारखा अवतार आणि माणसाने कसं वागावं यात रामप्रभूंनी माणसासारखं जीवन जगून दाखवले आपल्याला. मानवता धर्म काय आहे, माणुसकी काय आहे हे राम अवतारातून शिकावं. देव सर्व शक्तिमान असून सुद्धा साधारण माणसाप्रमाणे लीला करत आहे, पण काही माणसाला ते खरं वाटतं. जसं आपण टी व्ही पाहतो ना, टी व्ही पाहत असताना आपण मालिका बघतो, पिक्चर बघतो, त्यामध्ये जे काही आपण पाहतोय ते सगळं खोटं असतं. ते पात्र केवळ अभिनय करत असतात, ॲक्टिंग करत असतात, पण काही काही माणसं त्याला खरं समजतात. आता महिला मंडळ तुम्ही जेव्हा मालिका पाहता आणि मालिकेमध्ये जर एखादा माणूस मरण पावला तर महिला खरंच रडतात काही काही, पण ते खरंच मेलेले असतात का हो? असं जर मालिकेमध्ये पिक्चरमध्ये माणसं मरत असती ना तर कोणीच ॲक्टिंग केली नसती. ते सगळं खोटं असतं, पण काही माणसांना खरं वाटतं. अहो, एक म्हातारं टी व्ही पाहत बसलं होतं आणि टी व्हीवर पिक्चर सुरू होता आणि पिक्चरमध्ये एका घराला आग लागली होती. घराला आग लागलेली पाहिली, म्हातारं पटकन उठलं, बाहेर गेलं, पळत जाऊन पाण्याची घागर आणली आणि टी व्हीवर ओतली म्हाताऱ्यानं. टी व्हीचा सत्यानाश झाला. पोरांनी फार शिव्या दिल्या म्हाताऱ्याला. म्हातारं म्हणतं, घरामध्ये एवढे सोयाबीनचे पोते होते, ते वाचवण्यासाठी मी पाणी टाकलं, पाणी नसतं टाकलं तर ती मधली आग बाहेर आली असती. पोरं म्हणाली, बाबा ते पिक्चरमध्ये होतं, ते खरं नाही, खोटं आहे. पण काही काही माणसांच्या ते डोक्यात लक्षात येत नाही. तसं सतीचं आहे. सतीला कळत नाही आहे की देव फक्त अभिनय करत आहेत. म्हणून भोलेनाथ म्हणाले, सती तुला मी समजावून सांगितलं, तुला ऐकायचं की नाही ऐकायचं आता तुझे तू पहा. सती म्हणाली, मी परीक्षा घेऊन बघणार की खरोखर राम ईश्वर आहे का, देव आहे का, मला परीक्षा बघायची म्हणाली सती. भोलेनाथ म्हणाले, ठीक आहे, तुझी मर्जी, तुला जे करायचंय ते कर. आणि सती उठली, रामाची परीक्षा घ्यायला निघाली. रामप्रभू तिकडे त्यांना ध्यानामध्ये भोलेनाथ म्हणतात रामप्रभूंना, प्रभू सतीला रोग झालाय, बिमारी, तेवढी बिमारी तिची ठीक करा, तुमच्याकडे येते. रामप्रभूंना इशारा केला मनातल्या मनात. आणि भोलेनाथ एका झाडाखाली बसून रामप्रभूचं ध्यान चिंतन करत आहेत. आपणही या ठिकाणी रामप्रभूंचं नामस्मरण करू. एक सुंदर रामाचं भजन आहे, आपण या ठिकाणी घ्यायचे. श्रीराम